नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, अर्णव आणि ईश्वरी खूपच रोमॅन्टिक झालेले असतात. अर्णवने ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि तो ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी, आपल्या दोघांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय हे तुला चांगलंच माहिती. जगासमोर आपलं लग्न नाही झालं, पण लग्नानंतर आज पहिल्यांदाच आपण जगासमोर आलोय. त्यामुळे आता आपल्याला नवरा बायको सारखं वागावंच लागणार आहे. हे ऐकून ईश्वरीला तर खूपच आनंद होतो. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. दोघेही एकमेकांना इशारे करत असतात, हसत असतात. परंतु त्याच वेळेस राजेशने ज्या मारेकरी बायका बोलवलेल्या असतात त्यांचं मात्र अर्णववर बारीक लक्ष असतं. त्या अर्णववर बारीक लक्ष ठेवून असतात. कधी संधी मिळते आणि आपण अर्णवचा खेळ संपवतोय असाच विचार त्या करत असतात. पण त्यांना संधी काही मिळतच नाही, कारण अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही खूप जवळ असतात. एकमेकांना ते सोडतच नाहीत. ईश्वरी विचारते, सर, तुम्ही खरंच मला तुमची बायको? तर अर्णव म्हणतो की आपल्याला सगळ्यांसमोर असं नाटक करावंच लागेल ना, जगाला तर दाखवावं लागेलच ना. अर्णव असं बोलतोय त्यामुळे ईश्वरीला खूप वाईट वाटतं. खरं तर या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि या दोघांनाही एकमेकांचा खरा नवरा बायको व्हायचं आहे, नवरा बायको सारखं वागायचं आहे. पण अर्णवला असं वाटतं की ईश्वरीला हे नातं नकोय आणि ईश्वरीला असं वाटतंय की अर्णवला हे नातं नकोय. पण दोघेही काहीच बोलत नसल्यामुळे त्यांचं नातं हे जागेवरच थांबतं. तर थोड्या वेळानंतर ईश्वरी ही पार्टीतील लोकांना भेटत असते, त्यांच्याशी गप्पा मारत असते. पण तिला अर्णव कुठेच दिसत नाही. अर्णव नेमका कुठे गेला हेच ती शोधत असते. तिचे डोळे अर्णवच्या शोधात असतात आणि तिचा जीव खूप कासावीस होतो. त्याच वेळेस अर्णव तिथे येतो. अर्णवला कळतं की ईश्वरी मलाच शोधते आणि ती किती कासावीस झाली. तिला माझी आठवण येते, ती मला मिस करते हे पाहून अर्णव खूपच खुश होतो. तो ईश्वरीच्या मागून येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो. ईश्वरी वळून पाहते तर अर्णव दुसऱ्या बाजूने जातो. ईश्वरी अर्णवच्या बाजूला वळते तर समोर अर्णवला पाहून ती खूपच दचकते आणि म्हणते, काय सर, तुम्ही तर मला घाबरवलं. अर्णव तिला विचारतो, काय झालं मिस इंदोर, मला मिस करत होतीस का? ईश्वरी त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहत असते आणि म्हणते, मिस नव्हते करत, तुम्ही अचानक असं गायब झाला ना. मग सगळ्यांनी विचारलं असतं की तुझा नवरा कुठे आहे, तर मी काय सांगितलं असतं, म्हणून तुम्हाला शोधत होते. अर्णव विचारतो, मी गायब झालेला तुला आवडलेलं नाहीये का? ईश्वरी म्हणते, तसं नाहीये, पण तुम्ही असं गायब व्हायला नको ना, मला सांगून जात जा. अर्णव तिला म्हणतो, म्हणजे मी तुला गायब झालेलं चालणार आहे. ईश्वरीला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही आणि ती हसू लागते. दोघीही एकमेकांशी छान गप्पा मारत असतात, फ्लर्ट करत असतात, रोमॅन्स करत असतात. पण राजेशने ज्या काही मारेकऱ्या बायका बोलवलेल्या असतात त्या अर्णवकडे खूपच रागाने पाहत असतात. या अर्णवला मारण्याची संधी कधी मिळते याचीच वाट पाहत असतात. ही ईश्वरी काही अर्णवचा पिछा सोडत नाहीये, म्हणून या मारेकरी बायकांची बॉस दुसऱ्या बाईला ऑर्डर देते, आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला मार. ही बाई ईश्वरी अर्णव जवळ जाते आणि ती अर्णववर हल्ला करणार. इतक्यात मामा त्या ठिकाणी येतात आणि अर्णवला सांगतो, अरे अर्णव, ते दामले साहेब आज येणार नाहीयेत, त्यांच्या बायकोचा वाढदिवस आहे, त्यांनी फोन करून कळवलं आहे. अर्णव सांगतो, मग त्यांना गिफ्ट पाठवून दे. मामा म्हणतो, काळजी करू नको, मी सगळं काही करतो. मामा तिथे आल्यामुळे या बायकांचा प्लॅन फ्लॉप होतो. आपल्याला या अर्णवला मारण्याची संधीच मिळत नाहीये, म्हणून त्या निराश होतात आणि तिथून निघून जातात. पण अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या प्रेमाच्या गप्पा मात्र सुरूच असतात. ते दोघेही मस्त रोमॅन्टिक झालेले असतात आणि त्याच वेळेस ईश्वरी आणि अर्णव या दोघांना सरप्राईज देण्यासाठी आकाश आणि नम्रता अगदी त्यांच्यासारखेच त्यांचेच कपडे घालून तेथे येतात. दोघेही अर्णव आणि ईश्वरी सारखेच वागत असतात. त्यांना पाहून या दोघांना सुद्धा खूप धक्का बसतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, नम्रता ताईने तर माझ्यासारखीच साडी नेसली,
आणि आकाश सरांनी तुमच्यासारखेच कपडे घातलेत, म्हणजे तुमचेच कपडे घातलेत. अर्णव म्हणतो, नक्कीच आपल्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. पण हे पाहून लावण्य आणि वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो. लावण्य वल्लरीला म्हणते, मामी, तुम्ही जर वेळीच या आकाशला आवर घातला नाही ना, तर तुमच्या घरात आणखी एक बळजबरीची सुनबाई येईल. त्यामुळे त्याला आवर घाला. वल्लरी चिडूनच म्हणते, मी हे कधीच होऊ देणार नाही. तू पाहत राहा. नम्रता म्हणते, आज आम्ही आमच्या लाडक्या कपलसाठी, बेस्ट कपलसाठी एक सरप्राईज घेऊन आलोय. आकाश आणि नम्रता हे दोघे ईश्वरी आणि अर्णवची लव्ह स्टोरी सांगू लागतात. तेव्हा आकाश म्हणतो, ही गोष्ट आहे आमच्या राजाची, जो एकदम डॅशिंग राजा आहे. पण त्याच्या रागाला सगळे घाबरलेले असायचे. नम्रता म्हणते, आणि आमची बडबडी राजकुमारी, जी नेहमी बडबड करत असायची. अर्णव आणि ईश्वरी खूपच खुश होतात आणि एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर मामा, मामी, अंजली यांनाही खूप आनंद होतो. तर राजेश मात्र खूपच चिडलेला असतो. आकाश आणि नम्रता पुढे ईश्वरी आणि अर्णवच्या भेटीची गोष्ट सांगतात. आकाश म्हणतो, या दोघांची पहिली भेट ही खूपच रोमॅन्टिक होती. हे दोघे एका फॅशन शो मध्ये भेटले होते. तेव्हा ईश्वरी अर्णवला आठवतं की फॅशन शो मध्ये यांची पहिली भेट झाली, जेव्हा ईश्वरी रॅम्प वरून खाली पडली आणि अर्णवने तिला पकडलं होतं आणि तिला विचारलं होतं की कोण आहेस तू. त्यानंतर यांची एकानंतर एक भांडणं झाली आणि ईश्वरीने चक्क अर्णवच्या गाडीची काच फोडली होती आणि अर्णव तिला म्हणाला होता, या गाडीची काच दुरुस्त करायची असेल तर तुला 50,000 रुपये द्यावे लागतील. आणि ईश्वरीने सुद्धा चॅलेंज घेतलं होतं, मी 50,000 रुपये तुम्हाला चुकवल्याशिवाय मुंबई सोडून जाणार नाही. तिने देवाची शपथ घेतली होती आणि अर्णवने तिच्या आई बाबांचं लॉकेट तिच्याकडून हिसकावून घेतलं होतं. या दोघांच्या आधी किती भांडणं व्हायची हे आठवून ईश्वरी आणि अर्णव दोघेही एकमेकांकडे बघून स्माईल करत असतात. नम्रता आणि आकाश पुढे सांगतात, त्यानंतर ईश्वरीमध्ये जे काही टॅलेंट आहे ते अर्णव सरांनी ओळखलं. मग त्यांनीच ईश्वरीला आपल्या कंपनीमध्ये नोकरी दिली. ईश्वरीने ते कर्ज फेडलं. त्यांची ही लव्ह स्टोरी ऐकून अंजली तर खूपच खुश होते. लावण्याला मात्र खूपच राग आलेला असतो. पुढे नम्रता सांगते की अर्णव सरांनी ईश्वरीला स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची आयडिया दिली होती. ईश्वरीला आठवतं की अर्णव सरांना ती म्हणाली होती, जर माझ्यावर द ग्रेट ASRचा विश्वास आहे तर मी नक्कीच हा बिझनेस यशस्वी करून दाखवेन. दोघेही खूपच खुश असतात. तर राजेश हा ईश्वरीकडे रागानेच पाहत असतो. आकाश सांगतो, मग पुढे एक गैरसमजाचं वादळ उभं राहिलं. त्यानंतर आपला राजा आणि आपली राजकुमारी या दोघांचं लग्न झालं. अर्णव आणि ईश्वरीला आठवतं की राजेश हा ईश्वरीला खोटं बोलून एका बदनाम लॉज मध्ये घेऊन गेला होता आणि त्याच वेळेस तिथे पोलिसांची रेड पडली. अर्णव हा ईश्वरी सोबत होता. अर्णवने तिला सांगितलं, जर आपण असेच बाहेर गेलो ना तर तुझी बदनामी होईल आणि तुझी बदनामी मी नाही होऊ देऊ शकत. अर्णवने चक्क ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि सगळ्यांसमोर येऊन ईश्वरी माझी बायको आहे असं सांगितलं. आणि मग त्यानंतर घरामध्ये या दोघांचं लग्न झालं. ही सगळी गोष्ट ऐकून सगळेच खूपच खुश होतात आणि टाळ्या वाजवू लागतात. ईश्वरी आणि अर्णव दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. तर राजेश आपल्या मारेकरांना इशारा करतो, आता हीच योग्य संधी आहे, तुम्ही याला मारून टाका. आणि तो मनातल्या मनात विचार करून म्हणतो, अर्णव राजे शिर्के, तुझ्या श्राद्धाला मी संपूर्ण गावाला जेवण घालणार आहे, तू ते पाहतच राहशील, पण ते ढगातून इथून नाही. असा विचार करून तो खूपच खुश होतो. तर या मारेकरी बायका आता हीच योग्य संधी आहे असा विचार करून अर्णवच्या पाठीमागून येतात. अर्णव आपल्या आणि ईश्वरीच्या लव्ह स्टोरीचा विचार करून खूपच खुश असतो. या बायका चक्क त्याला मारणार, चाकूने त्याचा गळा चिरणार. इतक्यात ईश्वरी अर्णवला आवाज देते आणि म्हणते, सर इकडे या. अर्णव तिथून उठून जातो. त्यामुळे या बायकांचा प्लॅन फ्लॉप होतो.
त्यांच्या हातची संधी पुन्हा एकदा हिसकावली जाते. त्यामुळे या बायकांना खूप राग येतो. तर राजे सुद्धा खूपच चिडलेला असतो. तर इकडे मामा आकाश आणि नम्रताला म्हणतो, तुम्ही दोघांनी जी काही आम्हाला आतापर्यंतची लव्ह स्टोरी माहिती आहे ती सांगितली, पण यानंतर काय घडणार आहे ते तरी आम्हाला सांगा ना. आकाश म्हणतो, यानंतर जे काही घडणार आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या घरात एक छोटा ASR येणार, जो कायम डाएट फूड द्या किंवा फॅशन बद्दल बोलत राहणार. तर नम्रता म्हणते, किंवा एखादी छोटी ईश्वरी येणार, जी नेहमी बडबड करत राहील आणि गोड गोड खायला मागत असेल. हे ऐकून अंजलीला मात्र खूपच आनंद होतो. तर लावण्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ईश्वरी आणि अर्णवला बाळ होणार हा विचारच तिला काही सहन होत नाही. अंजली म्हणते, अर्णव आता माझं ठरलंय. पुढच्या भाऊबीजेला मला आता हेच गिफ्ट हवं आहे. तू मला आत्या बनवायचं. काय ईश्वरी? अर्णव आणि ईश्वरी तर खूपच लाजतात. असेच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.